यात्रा आहेत ना, कसं आलं लोकांना म्हणजे पहिल्या दिवशी पण असते राहून ना, असं नाही पण असं आहे ना, पूर्ण चालायला भेटतं. गाड्या पण येतात. पहिल्यांदा एवढी गाडी आणली तरी पहिली आतमध्ये. अरे तुम्ही रात्री भेटले सकाळी भेटलात तुम्ही? सकाळी भेटलात ना आम्हाला, बरोबर ना, आठवलं भेटलत ना सकाळी अलिबागला, आठवलं ना? हा बरोबर आहे ना, त्याला पण आठवलं. सकाळी हा सकाळी थांबलेलं कोपरी खाली घेतली आता इथून बरोबर आज बघितलं ना, तर मस्त ऊन पडलं आता आहे ना. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली करून. तर कसं आहे, आज आणि उद्या सोमवारचा, उद्या मंगळवार, 2 दिवस आहे आवाजची यात्रा. तर कसं आहे, कालपर्यंत कंटिन्युअस पाऊस होता. आज सकाळ उजाडलं ते प्रॉपर ऊन पडलं. पाऊस तर आतापर्यंत नाही, पुढचा माहित नाही. कारण असंच जर क्लायमेट म्हणजे झालं ना प्रॉपर ऊन राहिलं ना, त्याचा प्रश्न नाही आहे. तिथं उलट झालेला आहे, पण ते कसं चालण्यापुरते माणसांना होऊन जाईल एवढं झालं दिवसभर तरी. कारण संध्याकाळी जास्त पब्लिक होते, जास्त मेन यात्रा दुसऱ्या दिवशी भरते. नंतर परत 2 दिवस पुढे कंटिन्युअस यात्रा आहे. असं सगळं आहे लागवड. तर बाकी बघूया कसं काय होतं. चालू जरा आली बघला ती कार आहे ना, पंचिंग बॅग आली आपली. पंचिंग बॅग मध्ये कापूस आहे ना, तो कापूस पण घ्यायचा, तो कापूस भरायचा. ते बॅग घेऊनच जातो, म्हणजे कसं जेवढं लागतं एवढं भरू. बाकीचे म्हणजे बाकीची येतात ती बॅग घेऊन येऊन दुसरं पण काम ते करू नये. येऊया तुम्हाला ती बॅग दाखवतो आणि जाऊया आपण. ही वाली ही पंचिंग बॅग आहे, त्याच्या आतमध्ये साखळे काढून टाकतो. साखळीची सध्या गरज नाही. जवळपास आहे ना 4 फुटाची पंचिंग बॅग आहे, एकदम मोठी. आता हे केली ना का फक्त आणायला लागेल आता नेट सोबत, बाकी काय विषय नाही. बाकी होऊन जाईल फुगवली काय, आणि मोठीच्या मोठी आहे चांगली. चल आणू काहीतरी जुगाड करून येतो ना, बॅगेत घेऊन जातोय. पावसाने तर मस्त गाडी धुवून आणलेली. परत हे बघा जैसे थे कंडिशन. आता ऊन पडले, आता तर सध्या आहे, नंतरची गॅरंटी नाही. 12च्या नंतर काय, 12च्या नंतर एकदम दुपार झाली ना, त्यानंतर त्यांचं मूड बदलतं पावसाचा. कावळ्यांच्यावर एक देव जातो रे सकाळ सकाळी यार, वैताग करतात. व्हिडिओ चालू केला ना, कावळे ओरडते, कोणतरी ओरडत असते यार. हे बघा ना, हे मडगड पण तेव्हा तिकडे बघितलं, जो व्हिडिओ बघितला असेल ना मुंबईचा, तेव्हा ते हे झालं होतं, ते काढून दिदीकडेच ठेवलेलं. नंतर बोललं पावसाळा गेलाय, त्यानंतर पाऊस काय जायचं नाव नाही. अजून पण आहे ना पावसाची 7 तारखेपर्यंत सांगितलं. आजची तारीख आहे 3, 4 दिवस आहे. 4 दिवसात काय होईल माहिती नाही. पुढं पण पुढची गॅरंटी नाही, कारण हल्ली पावसाची जवळपास 7 महिने झाले जसं बघितलं तर. मे महिन्यापासून कंटिन्युअस पडतोय तर अद्याप विषय आहे. तर गाडीच्या पण लाईट्स आहेत, आपण येतील आपल्या अजून 4-5 दिवसामध्ये आल्या त्या पण लावू. गाडी चेन सोबत टाकू, मग गाडी रेडी. सस्पेन्शन पट्टे टाईट केले की हे पण रेडी. मग आपला बघूया कुठला प्लॅन बनतोय, मग गाडीचं ओके होऊन जाईल काम. त्याच्याकडे पण ह्याच्याकडे पण बॅग आहे ना तिथली, 500 रुपये काहीतरी आले म्हणत. हे नुसतं हे एमटी आहे. एमटी बॅग तेवढेच आहे. हा तेच एमटी, भरलेली नाही. भरलेली माग आहे, पण भरलेली परत जाऊ दे मग आपण भरू बोलू. हो बोलतोय काय ते, हा बोलते माझ्याकडे आहेत टी-शर्ट जुने बोलते, हे पण टाकू. बाकीच्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे कापूस तो याला बघ आहे काय. अरे हो असू दे, काय पण त्यात का आपल्याला गेल्या माझी पूर्ण मी कपडे भरले, माझ्या बॅगेत पूर्ण कपडे भरले मी. मला तरी पुढे दिसत नाही. छपला पण आहे. हे जे कराटेवाले गोकाई दो कपडा आहे ना, हा हे जे कपड्याची है ना, तेच कपडे दाबले फुल टाईट. नाश्ता करत आलो. इकडे आलं का स्पॉन्सर, तर हे आहे स्पॉन्सर. बघून घ्या, हा एक माझा, हा एक ह्याचा स्पॉन्सर करतो. हे ना बिर्याणी आणली पार्सल, कारण 2 दिवस सगळा उपवास होता, त्याच्यामुळे गडबड झालं. नाश्ता केला तिथं, बिर्याणी घेऊन आलो. आता काय माहिती का, जरा आता पोहोचलो, जवळपास 2 वाजायला आले. फ्रेश हो, नाश्ता करू आणि मग त्याच्यामध्ये आहेत ना, नाश्ता नाही जेवू. नाश्ता केला त्याच्यामध्ये आहेत ना कपडा वगैरे ते सगळं भरू, ती बॅग टांगून देऊ वरती. आणि ते आपले हे आहेत ना मोबाईल तिथं डिस्प्ले टाकाल, ते मोबाईल पण घेऊन दे, ते घेऊन घ्या. संध्याकाळी यात्रेचं बघू काय होतंय प्लॅन. आज बरं वाटलं जरा, ऊन आहे पण नाही तर व्हायचा घालता पावसामुळे. मग काय आंबे काय मिरच्या काढतस बघ. आता आहे ना झोपून उठलो आणि थोडा आराम करता, बोललो ते लाईट काढू, आपण ठेवलेल्या आहेत त्या, आणि ते चेक करू. चालू असतीलच काय नो डाऊट, पण चेक केलेलं चांगलं. ते टाइमर तिकडे जाऊन गडबड होण्यापेक्षा. आणि त्यातली एक हे ना हॅलोजनची स्ट्रीप, ती एक एक्स्ट्रा घेऊन जाऊ, म्हणजे कधी गरम होऊन फुटते ना, लपडा नको. त्याच्यामुळे काढतोय, चेक करतोय.
नंतर जाऊन मोबाईल घेऊन येतो आणि यात्रेचा बघू. आजचा पहिल्या दिवसात दिदीला बोललो बघतोय ती आली तर जाऊ आणि तिथे पंचिंग बॅग मध्ये ते भरून उद्या आपण जाणार आहोत. बघूया बाकी कसं काय ते. पहिले हे काढू दे. नाही ते जुने झाले दोन ते टाकून दे. आता आहे ना ते सगळं याचं लाईटचं करून घेतलं कन्फर्म. लाईट घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे इथं कपड्यांचा पत्रा काढत बसलो म्हणजे जे जुने आहेत ते. कारण काय होतं हे बघा ही एवढी जवळपास 4 फुटाची आहे. त्याच्यामध्ये हे सगळे कपडे पॅक करून म्हणजे ते एकदम हेवी होऊन जाईल असं आहे. कारण ते नाही ते असेच जाणार आहेत पडून खराब झालेत ते तेवढ्या याच्यात टाकून देऊ. आणि एकदम पूर्ण अशी रुंद आहे ती. त्या भरदार बघा केवढी होईल. येईल माझ्या जरा आहे ना. नंतर याचा जरा फोटो वगैरे व्हिडिओ मस्त शूट करू जरा. आता बघितलं हे एवढे ह्याच्यात थोडेसे टाकले तेवढे हे आतमध्ये सगळे गेले नाही एवढं. अजून त्याला आतून दाबून भरायचं आहे कारण ते कसं हलकं भरून नाही ना. हे एवढं आहे अजून टाईट होईल त्याच्यात. पण असं उभं तर हे एवढं दिसते चांगले. हे होईल चांगले एकदम पॅक. आता आपण बोलतो वस्तू कपडे नाही म्हणजे जुना बिनाट वस्तू निघालं ना ग. हे बघा कसला स्टॉक निघते. अर्ध्या भरला ह्याच्यात. टॉव बिवाले सगळे जुने काढले सगळे माझ्याच पॅन्टीत काही ह्याच्यात. हा रद्दी या मस्त ह्याच्यात. आणि हा कलर पण आपला कसा एकदम आवडी झाला मला असं उठून दिसतं ना. पुरं आजचा का नक्की नाही बघू उद्या तर जाऊ. आता आलीच गॅंग. हो तू चला ते कसं जाऊ आपण. दीपाल दाईचा फोन आलाय. ती बोलते यात्रेचं काय बोलतोय. हा आत्यासोबत जाईल. आता कधी जाणार आहे. हे बघा हे ना आता ही एवढी बॅग झाली. आता थोडीशी राहिले बाकी एकदम जरा 1-2 काहीतरी घेऊन या. काय बोललो भरली रेडी असं आहे. लटकावून टाकू लगेच हाताबरोबर आणि जाऊन ते मोबाईल ना आपलं घेऊन म्हणजे झालंय 5-6 दिवस असे होऊन गेले. त्यामध्ये पाऊस हे ते करून आता हे बघितलं पूर्ण असं. आता हे सगळं झालं. याच्यावरती हे इथे याला 4 लॉक आहेत आणि वरती हा हो अडकल. आता हा आहे ना फिनिश करतो. करू नका बघा हे बघा झालं. आज आहे ना आज पावसाने पूर्ण कृपा केलं यात्रेवरती. कारण शेवटी त्याला मान्य आहे तेच होणार. त्याला मान्य आहे यात्रा चांगली होऊ दे राहिली. कारण आज सकाळपासून जे ऊन पडलं ते मस्त असं आहे ना. आता गरबा केला हे अक्षरशः लावतो हातपाय सगळं गरबा घेतलेलं. आता इथं चढलोय वरती. हे बघा इथं ब्लॉक वरती लावतोय. यात्रेला उद्या लावतो आम्ही सगळ्यांचा होईलच प्लॅन. हिला बोलतो इथं चल बोलतो राऊंड मारून येऊ. आज काय छोटी यात्रा ना. आणि ती गण वगैरे खेळतात ना रात्री ती असते मजा. पण ते संध्याकाळी होतो सगळा प्रोग्राम तो रात्रीच म्हणजे संध्याकाळी म्हणजे 12 त्या टाइम सगळं असं आहे. आता काय करू हे अटकवलं काम आटपलं आपलं. फक्त हाईट बघू दे किती येते खाली ते. आणि मेन ते आहे हाईटचं. बाकी काय विषय नाही. नुसतं अडकवलं तुमचं हाईट एकदमच वरती गेली तेवढं मतलब नाही. जाऊ हाईट पूर्ण तेवढी खाली आली पाहिजे. त्याला एक दुसरा हे बांधायला लागेल. दुसरं काय नाही विषय असं आहे. आणि जाऊन तो मोबाईल पण घेऊन वापरू. हा एक स्टँड इथं काढून ठेवलेला रिपेअर करायचा आहे नंतर बघू. हा बघा आता आहे ना झाला वरती टांगला फक्त. काय पाहिजे काय थोडा अजून आहे ना. हा असं वाटतं तुम्हाला थोडासा अजून खाली घ्यायला पाहिजे. आणि थोडा फेस थोडा इथपर्यंत असा खाली आला ना काय तो परफेक्ट येईल एकदम. थोडा त्याला तर वरती करायला लागतंय. थोडासा जरा खाली घ्यायचा बाकी काय नाही. वरती हे टाकून बाकी बरोबर झालं. झालं लावून पूर्ण ना. काय केलं मागाशी आहे ना इथं वरती बघितलं ना तर हे पहिलं वरती अडकवलेला म्हणजे हाईट एकदमच वरती जायची. मग परत त्याला हे सुत्तर नाही दोरी. हा दोरी नाही कोपरी बांधली. हा आणि त्याची हाईट खाली घेतली थोडी. आता इथून बरोबर हा याचा हाईट बरोबर कारण तो मगाशी एकदमच वरती घातला. आता होईल रोज प्रॅक्टिस करायला. बाकी पण थोडी प्रॅक्टिस करते. आता जाऊ पहिला मोबाईलचा विषय करून घेऊ. यात्रेत बघत गेलो. यात्रेत फेरी मारून नेमका तो वायफायचा राउटर बर्थडे असतं ना दुसऱ्या बोलतात ते खराब झालं. त्याने बोललो फोन केला तर मी घरी आणून ठेवतो घ्यायला. तो आणतो. काय झालं 2 दिवस वायफाय बंद. नाहीतर कसं होतं रिचार्ज संपला असं लगेच बंद करतात. पण ते असलं का ते आपण 2 दिवस पडले असा विषय. असं ते घेऊन हे तर झालं. मोबाईलचं काम पण झालं. डिस्प्ले पण एकदम ओके मध्ये. मेन नाही तर कॅमेरा होता. कॅमेराला काय होतं म्हणजे लास्ट टाइम पण तिकडे दाखवलं म्हणून माहिती ना. फ्रंटचा ओके आहे. बॅकला आहे ना फोकस करताना थोडा ब्लर होतो पण ठीक आहे. असं काय फरक नाही पडत. तसं पण आपल्याला काय मेन मॅप बीप साठीच पाहिजे होऊन जाईल का. त्याला पण ग्लास लावून घेतो. तो एक झाला. आयफोन पण दिला होता. आयफोनचं पण झालंय. याची बॅटरी गेली होती. बॅटरी टाकायला दिला होता. याचं पण काम ओके झालंय. चलो हे आलो होतो तर हे घेतलं. आणि आता आहे ना यात्रेतून एक फेरी मारून येते. असे बाहेरून आतमध्ये जात नाही. हिला बघायचे म्हणून ही लोक ही जाणार आहे ना उद्या. आम्ही संध्याकाळी जाऊ तिथं मयुरेश वगैरे आहेत ना हे लोक येतील. रवण आहे का माहिती नाही. रवण आलं तिथं
बघितले ना. यात्रा आहेत ना, कसं आलं लोकांना म्हणजे पहिल्या दिवशी पण असते क्राऊड ना, असं नाही पण असं आहे ना, पूर्ण चालायला भेटतं. गाड्या पण येतात. पहिल्यांदा एवढी गाडी आणली असेल पहिल्याची आतमध्ये. अरे तुम्ही रात्री भेटले का? सकाळी भेटलात तुम्ही? सकाळी भेटलत ना आम्हाला, बरोबर ना, आठवलं. भेटलत ना सकाळी अलिबागला, आठवलं ना? हा बरोबर आहे ना, त्यांना पण आठवलं. सकाळी हा सकाळी थांबलेलं. तर कसं आहे माहिती काय, यात्रा आता पण आहे ना, गाडी घेऊन यायला भेटत नाही पहिला दिवस जरी असले. आता कसं आहे, पावसामुळे लोकांना वाटलं बरं नाही बरं, आज पावसाने चालू उद्या एवढा प्रॉपर व्हिडिओ बनवून ओव्हरऑल दाखवलं. मी जाणार होती ना, चल बोलत जाऊ राऊंड काटे राऊंड मारून येऊया बोललो, पण आहे पब्लिक आहे अजून येते. प्रसाद पण आहे ना इथून घेतला, कारण हे बोलते तिकडे पण न्यायला पाहिजे, आताला पण तिकडे कोल्हापूरला तिकडे पण पाहिजे. आज आयचं झालं काम म्हणजे कसं गाडी आली न चालता फिरता. हा उद्या मी ना तसं पण मी काही आपला काय विषय नाही. असं होतं आला काही हे लोक घेऊन जातात, मम्मी मी येतात ना, हे लोक घेऊन जातात. आपण त्याच्या मदत पडत फेराचा मजा करायची घेऊन जातात. पाळणे वगैरे आहेत ना, ते सगळे त्या साईडला जातात. तिकडे सगळं त्या साईडला पलीकडे पाणी, तिकडे काहीच नाही झालं. इकडे या साईडला सगळं भरलं, जी काय भरलं ती इथून. आता आहे ना, यात्रा पण फिरवली तुम्हाला आता पहिलं, म्हणजे आता काय प्लॅनिंग मध्ये नव्हतं. तर तिकडे ते रावटाणा गेलो, हे पण बोलते मी उद्या जाणार आहे. ठीक आहे चल जाऊ. मग ते फिरून आलो, तिथं आम्ही प्रॉपर जाऊ सगळेजण. बाकी तुम्हाला पहिल्या दिवसात थोडा माहोल झाला. कधी असं होत नाही की यात्रेत पहिल्या दिवशी गर्दी आणि पूर्ण गाडी घेऊन जायला भेटतं, गावाला जातात ना, असं नाही. पण आपल्याला पब्लिकमध्ये गाडी घेऊन जायला भेटते एवढं होतं. कंटिन्यू क्राऊड असतं. आता काय झालं, पाऊस होता आणि आज चांगली पावसाने मस्त हे दिला, उघाड दिला, त्याच्यामुळे लोकांना जसं जायला भेटलं, त्याच्यामुळे यात्रेत होती पण खाली खाली होती. आता लोक उद्या येतील, तर उद्या गेल्यावर समजा प्रत्यक्षात काय कंडिशन आहे ती. बाकी सगळं आजचा हा माहोल होता. उद्या गेल्यावर आपण प्रॉपर व्हिडिओ शूट करू. सगळं पाळणे वगैरे काय नाही आहेत, कारण ते बोललो ना बाकी ब्रेक डान्स वगैरे तिथं जाम शिकायला बाहेर सगळं. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता झाली बाय बाय.